नागेश पाटील आष्टीकर यांनी अखेर ठाकरेंची साथ सोडल्याचं जाहीर केलं। 14 जूनच्या बैठक, विधान परिषदेचं मतदान आणि बंडानंतर पहिल्यांदाच नागेश पाटील आष्टीकरांनी त्यांची भूमिका जाहीर केली। ठाकरेंच्या हिंगोली दौऱ्याआधीच आष्टीकर विकास कामांसाठी सत्तेत जाणं गरजेचं असल्याचं म्हणत ठाकरेंची शिवसेना सोडल्याचं त्यांनी जाहीर करून टाकलंय। पाहूयात। ठाकरेंना सोडलं, आष्टीकरांचं अखेर ठरलं। नागेश पाटील आष्टीकरांची भूमिका जाहीर। विकास कामांसाठी सत्तेत जाणं गरजेचं, काम होत नसल्याचाही आष्टीकरांचा आरोप। तुम्हालाही माहिती आहे सगळ्यांना की आपल्याला कुठल्याही प्रकारची निधी मिळत नव्हती, की सत्तेशिवाय कुठलेही कामं कार्यकर्त्यांची होत नाही। मी काय दुसरं कुठं गेलेलो नाही आहे, शिवसेनेतच गेलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे हिंगोलीचे फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी जाहीर केलेली ही भूमिका आहे। 14 जूनच्या ठाकरेंच्या बैठकीला हजर राहून एकनिष्ठतेच्या शपथा घेणाऱ्या खासदारांपैकी एक असलेल्या नागेश पाटील आष्टीकरांनी अवघ्या 2 दिवसात ठाकरेंचं शिवबंधन तोडत शिंदेंच्या मदतीनं बंडाची वाट निवडल्याचं स्पष्ट झालं होतं, ज्यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या। याच दरम्यान नागेश पाटील आष्टीकरांचे पुत्र कृष्णा पाटील आष्टीकरांची विधान परिषदेची निवडणूकही झाली, ज्यात त्यांना काँग्रेसची मदतही मिळाली आहे। त्यामुळं मागील 6 दिवसांपासून गायब असलेल्या नागेश आष्टीकरांनी सारं काही मार्गी लागल्यानंतर रविवारी अखेर त्यांची भूमिका जाहीर केली, ज्यात त्यांनी ठाकरेंची साथ सोडल्याचं जाहीर करून टाकलं। यासाठी त्यांनी निधी आणि विकास कामांचं कारण दिलं। तुम्हालाही माहिती आहे सगळ्यांना की आपल्याला कुठल्याही प्रकारची निधी मिळत नव्हती। माझ्याकडं जे असणारे 5 कोटी रुपये जे MP लाडमधून मिळतात ते अतिशय अपुरे आहेत आणि प्रत्येक गावात गेलं की प्रत्येकाला काही ना काहीतरी अपेक्षा आहे। ज्यांनी खूप मोठ्या आशेनं मला खासदार म्हणून निवडून दिलेलं आहे, तर मी यांची कामे कशी करायची किंवा निधी कुठून मिळवायचा किंवा मग लोकांची जी काही कामं असतील, मग तहसीलमधले असो, पंचायतमधले असो, नगरपंचायतमधले असो, नगरपालिकेतले कोणचे फॉरेस्टचे असो किंवा कुणाचे कुठलेही जे काही कामं करायची असतील, तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की हे कामं होत नव्हते, सत्तेमध्ये असल्याशिवाय करता येत नव्हते। खरं सांगायचं तर आपण सर्वांना माहिती आहे की खूप दिवसापासून आपण पाहतोय की सत्तेशिवाय कुठलेही कामं कार्यकर्त्याची होत नाहीये। त्यामुळं कदाचित या सगळ्या गोष्टीचा जे काही मी पाऊल उचललं त्याच्या मागचं एक मोठं कारण असू शकते की माझ्या मतदारसंघामध्ये विकास कामे करावं लागतील। लोकांनी खूप मोठ्या आशेनं मला निवडून दिलेलं आहे आणि मला त्यांची कामं करणं कर्मप्राप्त आहे। नागेश पाटील आष्टीकर यांनी ठाकरेंची साथ सोडल्याचं जाहीर करतानाच आपण शिवसेनेतून शिवसेनेत गेल्याचं सांगत मतदारांना आवाहन केलं। तर 18 जूनपर्यंत कुठलाही निर्णय झाला नव्हता, पण टीकेमुळे दुखावल्याचं सांगत एक प्रकारे राऊतांना जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न केला। मी काय दुसरं कुठं गेलेलो नाही आहे, शिवसेनेतच गेलेला आहे। विचारधाराला कधीही बाजूला टाकलेलं नाहीये, विचारधारा सोडून मी कधी वागलेलो नाहीये आणि पुढेही कधी वागणार नाहीये। मी शिवसेनेतच आहे, शिवसेनेतच राहणार आहे, त्यात काही दुमत नाही। विचारधारा मी नाही सोडलेली आहे बांधवांनो, तसे त्याची काही काळजी करू नका। पण काही मंडळी मी बघतोय की रागाच्या भारामध्ये काहीतरी असंविधानिक बोलतायत। माझी विनंती आहे आपल्याला, हात जोडून विनंती आहे आपल्याला, असंविधानिक नका बोलू। सगळं करत असताना 18 तारखेपर्यंत तरी आम्ही कोणीच कुठं गेलेलो नव्हतो, पण ज्या पद्धतीचं गैरविश्वास किंवा अतिरेक झाला बोलण्याचा, त्याच्यानंतर बऱ्याचशा मंडळीनं विचार केला की आता तिथं थांबून सुद्धा काही फार उपयोग होणार नाही। नागेश पाटील आष्टीकरांनी त्यांची भूमिका जाहीर केल्याच्या नंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा आष्टीकरांवर टीकेची झोड उठवल्याचं पाहायला मिळालं। आष्टीकरांनी विश्वासघात आणि गद्दारी केल्याचा हल्ला ठाकरेंच्या शिवसेनेनं केला। जे जाणारे आहेत ना, त्यांनी ज्या उद्धव ठाकरेंचा फोटो लावून मशाल चिन्हावरती मतं मागितली आणि ज्या खासदारांनी तिकडच्या जनतेने उद्धव ठाकरेंना विश्वास देऊन विजयी करून दिलं ना, त्यांच्याबद्दल त्यांचं काय मत आहे ते पहिले जाहीर करावं। उद्धव ठाकरेंच्या या ठिकाणी असं नेतृत्वावरती बोट दाखवण्यापेक्षा स्वतःच्या मतदारांशी जी गद्दारी केली आहे ना, त्या गद्दारीबद्दल त्यांनी अगोदर बोलावं। विधानसभेच्या सगळ्या संपर्क प्रमुखांनी लेखी अहवाल दिला, माझ्याकडे त्याची कॉपी आहे।
ज्या अहवालात त्यांनी सांगितलं होतं की आष्टीकरांना उमेदवारी देऊ नका, तरी तुम्हाला मान दिला की नाही? तुम्ही सांगताय की तुमच्यावर विश्वास नाही. अहो, विधानसभा संपर्क प्रमुखांनी सांगितल्यावर सुद्धा त्यांच्यापेक्षा जास्त आष्टीकर तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्हाला उमेदवारी दिली. नागेश पाटील आष्टीकरांनी त्यांच्या 7:45 मिनिटांच्या या व्हिडिओतून ठाकरेंची साथ का सोडली याबद्दल स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी आष्टीकरांनी हिंगोली लोकसभा मतदारांना साथ देण्याचं आवाहन केलं. त्यामुळे आता हिंगोलीचा शिवसैनिक ठाकरेंना साथ देणार की आष्टीकरांना संमती देत शिंदेंच्या शिवसेनेला हात देणार हे मात्र आता पाहायचं आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.